नमस्कार, जोहार, जय आदिवासी. महाराष्ट्र राज्यातील 45 अनुसूचित जमाती आणि त्यांचे 150 पोट जमाती या सर्व जमातींचे प्रतिनिधी म्हणून आज आम्ही एकत्र येऊन आमच्या आदिवासींवरील जे काही विविध आमच्या समस्या आहे, जे काही विविध स्तरावर आमच्यावर होत असलेले आघात आहे, त्यांचा प्रतिकार करण्यासाठी, त्यांच्यावर लढा देण्यासाठी आम्ही ह्या 45 जमाती आणि एवढा मोठा समूह एकत्र येऊन आज आम्ही हा आमचा आदिवासी महासंघ हा आम्ही स्थापन केलेला आहे. आणि या महासंघामध्ये आज आम्ही या ठिकाणी अष्टमंडळ निर्माण केलेलं आहे. या महासंघाचे सदस्य आहे अष्टमंडळ 8 सदस्य आहे. आज 9 सदस्य या ठिकाणी ॲड केलेला आहे. या अष्टमंडळानंतर जवळपास प्रत्येक जमातीचे 2 प्रतिनिधी म्हणून आम्ही 90 सदस्यांचं सल्लागार मंडळ राहणार आहे. आणि या सल्लागार मंडळानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज सुद्धा आम्ही ही रचना आहे ही खाली येणार आहे. अशा पद्धतीने हा महासंघ आम्ही मजबूत करतो आहोत. मित्रहो, आपल्याला लक्षात आलं, अकेला पंछी कभी जाल तोड़ नहीं सकता, अकेला पंछी कभी जाल नहीं तोड़ सकता, लेकिन हम यहाँ पे 45 जमाती इकट्ठा होकर जाल तोड़ने को निश्चय किया है. और हमको कोई भी ऐसा कोई ढाल ढक नहीं सकता जो कि हमको हमेशा के लिए बंदिस्त कर सके. इसके लिए हमने यहाँ पे ठान लिया है कि अभी हम बंदिस्त नहीं रहने वाले हैं. आम्ही बंदिस्त राहणार नाही. आमच्यावरील होत असलेला अन्यायाचा संघर्ष करण्यासाठी आम्ही आता सक्षम झालेलो आहे. आणि या महासंघामार्फत आमच्यामध्ये जे काही समस्या आहे, आमच्या आदिवासी विकास विभागाच्या योजनांमधील त्रुटी आहे, आमच्या आरक्षण पळविलं जात आहे, आमच्यावर काही गैर आदिवासींचा शिरकाव या ठिकाणी होत आहे. आणि ह्या जो आमच्यावर होत असलेला अतिक्रमण आहे, हे अतिक्रमण आम्ही आता होऊ देणार नाही. हे अतिक्रमण होत असलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सक्षम झालेलो आहे. आणि या निमित्ताने हा महाराष्ट्र आदिवासी महासंघ स्थापन झालेला आहे. आज पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्ही या ठिकाणी 50-60 या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित झालेला आहे. आणि हा महासंघ यापुढे कुठल्याही प्रतिकारासाठी, आदिवासींवरील कुठल्याही प्रतिकारासाठी, कुठल्याही अन्यायासाठी, लढाईसाठी सज्ज झालेलं आहे, हे आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगतो आहे. आणि माझ्यासोबत असलेलं अष्टमंडळ आज इतकं सक्षम आहे, ज्याच्यामधील विद्वान लोक आहे, डॉक्टर लोक आहे, प्राध्यापक लोक आहे, वकील लोक आहे, विचारवंत आहे. अशा प्रकारचे हे अष्टमंडळ आम्ही आज बहुचर्चित करून आम्ही या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे. सर्व संमतीने या ठिकाणी गठन केलेलं आहे. आणि हे अष्टमंडळ त्याच्यासोबत असलेल्या सल्लागार मंडळाच्या साथीने कुठल्याही अन्यायासाठी, कुठल्याही लढ्यासाठी सज्ज झालेले आहे. या ठिकाणी आम्ही आदिवासींवरच्या ज्या ज्या समस्या आहे, वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या आहे, सामुदायिक आहे, आदिवासींच्या जमिनीवरील होणारे अतिक्रमण आहे, या सगळ्या समस्यांसाठी आम्ही लढण्यासाठी हा महासंघ या ठिकाणी गठीत केलेला आहे. आणि या ठिकाणी आम्ही व्यवस्थेला ठामपणे लक्षात आणून देतो, सांगू इच्छितो की आम्ही आता कुठल्याही दडपणाला, कुठल्या अन्यायाला भिणार नाही. आम्ही त्या सक्षम पद्धतीने समितीला फेस करण्यासाठी आलेलो आहे. जोहार, जय आदिवासी. तुम्ही लावून टाका. तुमचा परिचय द्या ना. नमस्कार, मी अशोक बागुल, नाशिक जिल्ह्यातून या ठिकाणी आजच्या या मीटिंगसाठी उपस्थित आहे. खरं तर महाराष्ट्र राज्यामध्ये हजारो संख्या आमच्या आदिवासी हजारोनी आमच्या आदिवासींच्या संघटना आहेत. आणि या सर्व संघटना वेगवेगळ्या माध्यमातून लढत असताना सर्वांचं ध्येय मात्र एक आहे. ते ध्येय म्हणजे आदिवासींच्या वर होणारे जे काही हल्ले आहेत, त्या हल्ले या अर्थाने मी बोलतोय की आमच्या नोकऱ्या पाळल्या जात आहेत, आमच्या जमिनी लाटल्या जात आहेत, आमच्यामध्ये धार्मिक घुसखोरी होत आहेत. अशा विविध प्रकारच्या समस्यांनी आदिवासी सध्या ग्रस्त आहे. आणि या सर्व आदिवासी ग्रस्त असताना मात्र आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून लढत आहोत. या ठिकाणी आजच्या मीटिंगचं वैशिष्ट्य असं आहे की आज आम्ही जेवढ्या 45 जमाती आहोत, या सर्व 45 जमातीचं एकच महागठबंधन या ठिकाणी केलेलं आहे. ते म्हणजे या ठिकाणी आदिवासी महासंघ स्थापन करण्यात आलं आहे. या आदिवासी महासंघामध्ये राज्यातील विविध जमातींना सामावून घेऊन, म्हणजे सर्व जमातींना सामावून घेऊन एक संघ या ठिकाणी निर्माण केला आहे की जेणेकरून आमच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या आम्ही वेगवेगळ्या गटागटात मागत आहोत, त्या गटागटात न मागता आम्ही एकत्रित येऊन या ठिकाणी मागणार आहोत. उदाहरणार्थ या ठिकाणी पेसासारखा कायदा आहे,
तो अनेक वर्षांनी 96 नंतर अनेक वर्षांनी तो आमच्यापर्यंत या ठिकाणी येतोय आणि तो आल्यानंतर आतापर्यंतही तो 96 पासून तर आतापर्यंतही कोणत्या प्रकारचं त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही किंवा त्याचा आम्ही आग्रह धरत असताना त्याची आम्हाला कोणत्या प्रकारचे अद्यापपर्यंत जे हवा जे आम्हाला अधिकार आणि हक्क हवेत ते आतापर्यंत आम्हाला मिळाले नाहीत. आणि म्हणून अशा विविध प्रश्नांना घेऊन आम्ही या ठिकाणी ही महासंघ स्थापन केला आहे. त्याचा उद्देश असा आहे की आमच्या नोकऱ्या जात आहेत, आमच्या जमिनी जात आहेत, या सर्वांना आम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल आणि एकूणच आदिवासीयत जी काय त्या आदिवासीयतेवरतीच आमचा या ठिकाणी घाला घालण्यात येत आहे. आदिवासी नष्ट होतात की काय अशा प्रकारची संभ्रावस्था आमच्यामध्ये निर्माण झाली आहे. आणि म्हणून आम्ही सर्व संघटना ज्या त्या सर्व संघटना एकत्र येऊन हा महासंघ तयार केला आहे. इथून पुढे जे काही आमच्यावरती अन्याय जे होत आहेत विविध प्रकारचे ते अन्यायाचा वाचा उठवण्यासाठी मात्र आम्ही या ठिकाणी या महासंघाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये सर्वच संघटना ज्या आहेत स्थानिक स्वरूपात काम करतात त्या सर्वांना आम्ही एकत्रित करून याच्या दरम्यानच्या कालखंडामध्ये पुन्हा आमची एक मोठ्या प्रमाणात राज्यभराची एक या ठिकाणी मीटिंग होईल आणि त्याच्यामध्ये आमचे जे काही उद्दिष्ट आहेत जे समाज वाचवण्याच्या दृष्टिकोनातून, आदिवासीयत वाचवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आमच्या जमिनी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून, जंगल वाचवण्याच्या दृष्टिकोनातून ही जंगलची जी लढाई आहे ती अनेक शतकांपासून आम्ही लढत आहोत आदिवासी, पण अद्यापर्यंत आम्हाला कोणत्या प्रकारचा न्याय नाही. ती पुन्हा एकदा आम्ही संघटनात्मक दृष्टिकोनातून लढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत. त्यासाठी या ठिकाणी गठन या ठिकाणी महासंघ तयार करून आम्ही त्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. ठीक आहे.